नाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी. गंगेहून कावड आणून पाणी वाहिलं ज्या पांडुरंगानं, त्या महाराजाचे शब्द उपरसुंब्याचे नव्हते. तू जवीन हे राज्य भोगणे तुझी जीवापेक्ष भक्षणे. तू जवीन स्त्री शेवणे मात्र गमन तू दोष. जर मी धर्मपत्नी संग व्यवहार जरी केला संसार, तरी मातृगमनाचा दोष आहे. आणि राज्याचा उपभोग घेतला तुझं भजन न करता, तर राजा आहे आता मोदी, ध्यानात ठेवा. हो, सूर्यप्रकाश आहेत का कार्य स्वच्छ त्या म्हणल्यान होतं का. 75 वर्ष काल झाले प्रजासत्ताक दिनाला, 76 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळवून. कोण्याही राजे पुष्कळांनी केलं, पण कोणाला ध्यानात आलं नाही, सपन पडलं नाही मंदिर बांधायचं. यानं बांधून दाखवलं, मामा माझा दर्शन करून आले. ध्यानात ठेवा. येत तुका म्हणे करुण दावी बालाजी महाराज, त्याचे पाय माझ्या जीवी. नाही तर महाराज नुसतं बोलायचा, बोला की कडी येऊ करेंगे ओ करेंगे, आम्हाला मत द्या, आम्ही गिट्टी खातो बारक्या. तू जवीन जो विषय भोग तू जाना वाक्षे रोग कैचा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. देवाशिवाय विषय भोगायचाच नाही. विषय हे भक्ष कशाचा आहे? विषयाचा भोग महाराज शरीराचा आहे. आणि याच शरीरानं भगवंताची प्राप्ती होते. येण्याची देहे येणे शरीरे, शरीरा येणे सरे. मग याला जे तर खुराक कशाचा आहे? विषयाचा. कर्तव्य काय आहे? देवप्राप्ती. मग देवप्राप्ती व्हायचं असलं तर याने काय करायचं? विषयाला दूर करायचं. आणि मग घेत जे विषयाशी तिळांजुळी देऊ नये, प्रवृत्तीवरी निघड व्हावुनी, माते हृदय सुनी भोगिता ती. महाराजांनी लिहून ठेवल्यात ओव्या येत असत्या. हे पूर्णाच्या पोळीत जसं पुरण घालतात, तसं ज्ञानोबाराची ओवी आली पाहिजे तिथं, तुकोबारायचं प्रमाण आलं पाहिजे तिथं, तेव्हा ते फिट बसते. घेत असल्या प्रकार त्याला साजत हो येत. नागदेवानं दिलं तर नथ करावं लागते रे बापू. 2 वर्षाचं जाते सोयाबीन. तू जवीन भोगणे सुख त्याहून मरण भरी देख. सांडी जाता बुकुळा टिळक नरक भोगावा. हरिविन जन्म नरकची पैजाना. काय घेणं देणं आहे? सुखच नाही ते भोगाय कसं मिळेल? अरे मृगजळाचं पाणीच नाही तर पळून उपयोग काय? मृगजळाचे तळी ते किरदिठी दुर्नीचने हळी, वाचून तेने पाणी साळी केळी लावी शिकाय. अरे मृगजळ उन्हाळ्यामध्ये आह्या पळतात की नाही? ते आह्याचं काय पाणी आहे का? हो, पाणी न हो, पाण्यासारखं दिसतंय. तसं संसारामध्ये नोटा मोजू लागल्यावर गुदगुल्या होतात, परंतु चकच खर्चून जातात. बायकोनं नेलं किसानमध्ये लुगडं घ्यायला ते पुरीच होत नाही. तर तिथून फोन का, बाळासाहेब 1-2 हजार रुपये पाठवायच्या. मायला अवघड झालं. तू जसा अंडिता रघुपती तेव्हाची आमाक्षीन शक्ती. रावण येऊनी शीघ्र गती घात निश्चित करील. आमचा घात केव्हा आहे बर का? रावण मारणार आहे. रावण कोण आहे? देह अंभाव रावण निवटवणे आरतीमध्ये आहे की नाही? अभिमान रूपी रावण आहे. अभिमान धरला सोयऱ्या बर का. काचा अभिमान येते? उपरणीच्या नक्कीचाच मला अभिमान येते. मी बक्कळ लोकांकडे पाहिलं, माझ्या आपल्या उपरणीच्या सारखं कोणाची नाही. शेताचा अभिमान, ढोराचा अभिमान, स्वरूपाचा अभिमान, आपल्या अभिमान, संबंधितीचा अभिमान हे तर असल्या प्रकार. हे अभिमान जे तर अभिमान धरू नये का? अभिमान हा कुठे येतो बाळासाहेब? अंतःकरण वृत्तीवर अभिमान येतो. मग आता सांगा, अभिमान मनावर येतो, मग संताला मन नाही का? हाय बर का. मात्र संत काय करतात? कोण्याही गोष्टीचा अभिमान धरत नाहीत. फक्त मांडव घालूनच शक्ती करेल याचा धरेल आणि करीला पुले जतन. ह्याच्या गावचा बाबाराव महाराज. बाबाराव सपक जाळीची शक्ती कंवाच करणार म्हणला महाराज. बुंदीचे गोळे करते, 3 पोते साखर देते महाराज. प्रश्नच नाही. महाराज म्हणले मला
असतं हे जिद्द असते गोष्टी चालतात